राधा, आता आपलं बाळ कुठे? बाळ आतमध्ये झोपलंय. पण काय झालं, तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय? सगळं ठीक आहे ना? नाही नाही नाही, अगं आपल्यावरचं संकट अजून टळलेलं नाही. हे बघा, नेमकं काय झालंय मला सांगा. उगाच असं घाबरवू नका. आपल्याला वाटत होतं ते स्वामी नुसते भोंदू बाबा आहेत. भोंदू असोत किंवा नसोत, पण त्यांचं अक्कलकोटमध्ये खूप मोठं प्रस्थ आहे. म्हणजे नेमकं काय झालंय? अगं मी एका कामासाठी जात होतो. तिथे सर्वजण स्वामींबद्दल चर्चा करत होते. राजाचे शिपाई स्वामींबद्दल इतके आदराने बोलत होते की मला ऐकून आश्चर्यच वाटलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हे एवढं काय घेऊन निघालायत तुम्ही? आणि त्या स्वामींचा जयघोष का करताय? अक्कलकोट मध्ये नवीन दिसताय तुम्ही. हो. आमचे राजे स्वामींचे परम भक्त आहेत आणि त्यांच्या दरबारातून रोज स्वामींसाठी नैवेद्य जातो. स्वामीच्या स्थानावर जायला उशीर होते, येतो आम्ही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर अक्कलकोटचे राजेच त्यांच्या प्रभावाखाली असतील तर हे साधे सुधे बाबा नाही. अगं राधा, आज मला कळलं अक्कलकोटचे स्वामी समर्थ इथले खूप मोठं प्रस्थ आहेत. आपण त्यांना साधं बुवा समजत होतो, पण इथल्या लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल वेगळं स्थान आहे. म्हणजे ज्या स्वामींनी आपल्या बाळावर हक्क सांगितला त्यांच्या पाठीशी थेट राजा उभा आहे. म्हणजे राजाची सत्ता, राजाचे शिपाई, राजाचा दरबार सगळे त्यांच्या शब्दांना मान देतात. हो हो, हेच वास्तव आहे आणि ह्याच गोष्टीची मला भीती वाटते. मग आता काय होणार? नाही नाही, घाबरायचं नाही. मार्तंड महाराज आहेत आपल्यासोबत, ते रक्षण करतील आपलं. पण एक विचार सतत मनात येतो. स्वामींच्या सांगण्यावरून राजाचे शिपाई कायद्याचा आणि सत्याचा धाक दाखवत आपल्या घरात घुसले आणि आपल्या हातातून आपल्या बाळाला ओढून घेऊन गेले. तर नाही नाही, असं नका बोलू. आईच्या कुशीतून तिचं बाळ कोणी असं हिरावून घेईल का? आपण त्यांना थांबवूया ना. एका साध्या माणसाने राजसत्तेशी लढायचं कसं? आपण दोन जीव आणि तिकडे संपूर्ण राज्याची ताकद. हा जर प्रसंग खरंच आला तर आपण काय करणार? माझं बाळ, माझं बाळ. भारा घाला. स्वामी, नैवेद्य ग्रहण करा. पाणी कुठे? पण सुंदरा मावशी केव्हापासून गेल्यात? कुठे राहिल्या? अहो येतील. दुसऱ्यांशी लढण्यापूर्वी माणसाला स्वतःच्या चुकांवर विजय मिळवावा लागतो. जग जिंकणं सोपं आहे, पण स्वतःवर विजय मिळवणं कठीण, आणि याला कोणीही अपवाद नाही. ये रेणुका बाळा. देवानं तो आता आम्ही ये बाळा ये. देव माझा. ही तर
हल्लंय पूर्णपणे. कपिले, चल हा बाळा चल. आमच्या भक्ताला असं बोलायची हिंमत कशी झाली तुझे? तू चल हा बाळा चल. ये. बस हा बस बस हा. माणसाच्या जखमांवर मीठ चोळणं सोपं असतं, पण त्याच्यावर मायेचा हात फिरवणं हाच तर खरा धर्म आहे. तू घाबरू नकोस हं? तू आमची लेक आहेस. हळू हळू हळू. सावकाश सावकाश. थांब थांब थांब. शाबास. छान आहे मुलगी. देव देव मग. स्वामी देवा, अहो ही रेणुका गावात सगळ्यांवर ओरडणारी, त्यांना दगड मारणारी, राग आला की थरथरणारी, आणि आता बघा तुमच्या सहवासात आल्यावर एखाद्या निरागस शहाण्या मुलीसारखी शांत बसलीये. खरंय, पूर्णपणे बदलली. गुरुकृपेचा स्पर्श भक्ताच्या मनालाच नाही, त्याच्या वेदनांनाही शांत करतो. माझा माझा देव हा माझा देव आहे. देव आहे हा. माझा माझा देव आहे. कळतंय, सगळं कळतंय आम्हाला. तुझ्या मनातलं दुःख, तुझ्या डोळ्यातले अश्रू, तुझ्यावर झालेला अन्याय सगळं पाहिलंय आम्ही. आता तुझ्या दुःखावर मायेची फुंकर घालायला आलोय आम्ही. काळजी करू नकोस बाळा, आता तुझं सगळं चांगलं होईल हं? अरे सदाशिव, तू इथे आत का नाही आलास? सुंदरा मावशी, ती रेणुका आत आली आहे ना? हो आलीये ना, स्वामी देवांच्या जवळ बसलीये. काल रात्री गावकरी तिला गावाबाहेर काढायला निघाले होते, तिला मारायलाही उठले होते, पण पण मी कसं बसं तिला वाचवलं आणि मीच सकाळी तिला इथे घेऊन आलो. मला वाटलं स्वामींच्या चरणी ती सुरक्षित राहील. म्हणजे तू घेऊन आलास तिला? हो. अरे मग तू आत का नाही आलास? कसं येणार सुंदरा मावशी? काल स्वामींनीच मला झिडकारलं. त्यांच्या इच्छेविरुद्ध आत कसा जाऊ? सदाशिव, एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या? कुठली गोष्ट? काल स्वामी देवांनी तुला दूर पाठवलं ते तुला नाकारण्यासाठी नाही. आता तूच विचार कर, जर काल तू इथेच राहिला असतास तर धर्मशाळेत गेला असतास, रेणुका तुला दिसली असती, तिचा जीव तू वाचवला असतास, आणि आज ती अशी स्वामी देवांच्या चरणी असती. अरे स्वामी देव एका भक्ताच्या माध्यमातून दुसऱ्या भक्ताच्या मदतीला धावतात. काल त्यांनी तुला हकललं नाही
तर त्यांनी तुझं माध्यम बनवलं. स्वामी देवांची लीला आहे ही, पण ती घडून गेली ना की मगच आपल्याला कळते. हे खरं आहे सुंदरमावशी, पण प्रत्येक भक्ताचा इतका विचार करणारे स्वामी माझा विचार का करत नाही? मी इतक्या आशेने आलो, पण माझ्या वाट्याला नकारच आला. सुंदरमावशी, माझी एक विनंती आहे. सांग ना. तुम्ही इतकी वर्ष स्वामींच्या सेवेत आहात. स्वामी तुमच्या शब्दाला मान देतात. माझ्यासाठी त्यांच्याकडे एकदा गळ घाला ना. त्यांना सांगा माझ्यावर दया करा. मला या आजारातून मुक्त व्हायचं आहे. माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका. सदाशिव, अरे कालपासून तुझी अवस्था बघतेय मी. मला समजते तुझी वेदना. माझी पण इच्छा आहे रे, स्वामी देवांनी तुझ्यावर कृपा करावी. पण स्वामी देवांच्या मर्जी पुढे कुणाचं काही चालत नाही. हा, आता ते जे काही करतात ना त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं. आपल्याला ते कळत नाही एवढंच. पण मी नक्की तुझ्यासाठी स्वामी देवांजवळ शब्द टाकेन. तू मात्र विश्वास ठेव. अरे ज्याला गुरु दारात थांबवतात ना त्याला ते कधीच विसरत नाही. धीर धर. स्वामी देव एक दिवस तुला नक्की याचं उत्तर देते. श्री स्वामी समर्थ. ठसका लागेल बाळ. सावकाश ते बघ, ते बघ. बघ. दे, ठेव इथे. पाणी पी, पाणी पी, पाणी पी, पाणी, पाणी. सावकाश. हा, शहाणं बाळ ते. हो, आधी तोंड पूस. शाबास. देव माझा. हा, दे. तुझं सगळं ठीक होणार बाळा. देवाला पण भूक लागली का? शाबास. आणि काळजी करू नकोस ना बाळा. तुझं जे काय हरवलंय ते आम्ही शोधून आणू. हॅलो देव. मला देव ना. दे दे. हो, तुलाच देतोय. शाबास. घे पाणी पिये. स्वामी. स्वामी मला माफ करा. मी रेणुकाकडे पाहिलं, तिचं मन मला ओळखता आलं नाही. स्वामी, रेणुका मला माफ कर. माफी मागणं मोठेपणा नाही कपिले. चूक पुन्हा न करणं यात मोठेपणा असतो. गुड 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 गुड. लाडी गोडी लावतेस होय. गोड खायचंय. बर. दे दे. हा, देतो देतो. गुड 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 गुड. दे दे. अगं मगातपासून गोडच तर खातीयस. दे दे ना. बर. गुड गुड. दे दे. शाणी माझी लेखा.
बरोबर आहे. माणसाच्या आयुष्यातून गोडवा हरवला की त्यालाही गोडाची आसच लागते. ज्यांनी आयुष्यभर कडू घास खाल्ले त्याला प्रेमाचा एक घासही गोडच वाटतो. बाळा, लवकरच तुझं आयुष्यही गोड करू आम्ही. हा, खा. मी बर. जणू काय ही स्वामींची लेकच वाटते. हो ना सुंदरा मावशी? गयाताई, अहो आपण सगळेच स्वामींची लेकरच आहोत. बघितलं, माया ही अशीच असते. जिथे जगाला वेडेपणा दिसतो तिथे गुरुला निष्पाप मन दिसतं. सुंदरा मावशी, मला एक प्रश्न पडलाय. स्वामी हिचे इतके लाड का करतायत? नाही म्हणजे स्वामी आपल्या भक्तांवर प्रेम करतात, पण हिचे एवढे लाड का हो? काळजी करू नको हा रेणुका. बाळा, आम्ही तुझं देणं लागला. अगं, तुझा हा हिशोब पूर्ण करायलाच आम्ही इथे बसलोय. तिच्या आयुष्यात नेमकं असं काय घडलंय जे फक्त स्वामींनाच माहिती आहे? काय घडलं असेल? काय झालं? काय झालं? काय झालं? काळजी नको करू शिवनाथ. राजा स्वामींचा भक्त असला म्हणून काय झालं? तुझा गुरु ही कुणी कमी नाहीये. आम्ही सदैव तुझ्या सोबतच आहोत. त्या स्वामींना राजाची मदत मिळाली तरी देखील ते तुझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. आम्ही होऊ देणार नाही. या संपूर्ण घरात आम्ही सुरक्षा कवच उभारलंय. यापुढे या घरात कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकणार नाही. तुझ्या बाळाचं सततचं रडणंही थांबेल आणि स्वामींनी जे अपशकुन घडवलेत त्यांचा परिणामही संपेल. त्यांचा मनसुबा कधीही पूर्ण होणार नाही. हा मार्तंड पूर्ण होऊ देणार नाही. मार्तंड महाराज, तुम्ही आहात म्हणून धीर आहे. महाराज, महाराज काहीतरी करा ना. अहो, याचं रडणं थांबतच नाहीये. काय काय म्हणास? बाळा, शांत हो, शांत हो, शांत हो. माझा देव आहे. हा? इथेच राहायचं. हा? असं
असं करायचं तिकडे एक बाळ, इकडेही एक बाळच. दोघांनाही शांत करण्याची जबाबदारी आमचीच आहे. स्वामी देवा, एक बोलायचं होतं. सदाशिव बद्दलच ना? हो देवा, तुम्हाला तर सगळंच माहिती. त्याला सांग, आत्ताच्या आता निघून जा, गावाबाहेर जा. देवा अहो, लहानपणापासून ओळखतो आपण त्याला. किती सुसंस्कृत चांगला मुलगा आहे, चांगल्या घरातला आहे. बिचाऱ्याचं लग्न ठरत होतं, पण नेमकं त्याच दिवशी हातावर फोड उमटला. त्याच्या वडिलांनी त्याला घराबाहेर काढलंय. खूप अन्याय सहन केलाय हो देवा त्यांनी, आणि तुम्ही त्याच्यावर कृपा करत नाही. त्याचा आजार दिवसेंदिवस वाढत चाललाय देवा, त्याच्यावर दया करा. आम्ही त्याच्यावर कृपा करणार नाही आहोत. स्वामी, तुम्ही सुद्धा. पण का देवा, असं काय झालंय? अशी कोणती मोठी चूक त्यांनी केली की तुम्ही त्याला अशी शिक्षा देताय? त्याला सांग, आधी दुसऱ्याच्या मनातलं पोट बरं कर, मग त्याच्यावर उपचार करायचा का नाही ते आम्ही ठरवू. मनातलं कोण? मी कुणाचं आणि काय वाईट केलंय? कळेल, वेळ आली की सगळं काही कळेल. महाराज, महाराज, बाहेर सगळीकडे बघितलं, पण घराच्या आजूबाजूला, रस्त्यात, मागच्या अंगणात आम्ही कुठेच नाही दिसले. स्वामी दिसले नाही तर मग आवाज कुठून आला? मगाशी तो आवाज आपल्या घरात घुमला आणि तो आवाज ऐकताच बाळ शांत झालं. हे कसं शक्य आहे? मार्तंड महाराज, तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही घराभोवती सुरक्षा कवच उभं केले. मग असं असताना देखील सुरक्षा कवचातून तो आवाज कसा आला? अहो राधा वहिनी, सुरक्षा कवच उभारण्याची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्याला वेळ लागतो. इतकं सोपं वाटतं तुम्हाला ते? ते स्वामी इतक्या सहजासहजी हार मानणारे नाहीत. इथेच कुठेतरी लपून बसले असतील, घराच्या आसपास असतील. त्याशिवाय शक्यच नाही त्यांचा आवाज इथपर्यंत येणं. म्हणजे महाराज, ते अजूनही आपल्या घरावर नजर ठेवून आहेत. अरे नजर ठेवणंच तर त्यांच्या हातात आहे. त्या पलीकडे ते काहीच करू शकणार नाहीत. हा, पण तुम्ही दोघांनी घाबरू नका. त्यांचा आवाज इथे ऐकू आला म्हणून त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका. मनाचा धीर सुटला की माणूस स्वतःच शत्रूला ताकद देतो. अहो बघा ना, हा पुन्हा रडायला लागला. मगाशी आवाज आला तेव्हा शांत झाला होता आणि आता पुन्हा रडायला लागला. अहो मार्तंड महाराज, हे काय चाललंय? त्यांच्या आवाजाने बाळ शांत कसं होतं? थांब, मी बघतो. थांब. आम्हाला माहित होतं असंच काहीतरी घडणार, म्हणून आम्ही पूर्ण तयारीनिशी आलो होतो. हे बाळासाठी बनवलेलं चूर्ण आहे. घे. थोड्याशा दुधात मिसळून त्याला दे. बाळ शांत होईल. अहो, या चूर्णाने आपलं बाळ खरंच शांत होईल ना?
नक्कीच होईल. आमचा आशीर्वाद आहे त्यात. आम्ही स्वतः मंत्र संस्कार केले त्यावर. बाळ शांत होईल. अहो तुम्ही याला सांभाळा, मी दूध घेऊन येते. महाराज तुम्ही हात म्हणून आम्हाला धीर आहे, नाहीतर या सगळ्यामुळे आम्ही फार हादरून गेलो होतो. काळजी करू नको शिवनाथ. जोपर्यंत हा मार्तंड तुझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत तुझ्या घराला कुणी हात लावू शकणार नाही. हो 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 महाराज, तुमचा आशीर्वाद आहे. नक्कीच नक्कीच माझं बाळाचं रडणं थांबेल. आई आली, आई आली. दूध दूध. ओ माझ्या बाळाला भूक लागली. या बावळटांना काय करणार? या चूर्णात आमचा आशीर्वाद नाही, गुंगीचं औषध मिसळलंय. बाळाचं रडणं थांबे म्हणजे ते झोपेल आणि त्यांना वाटेल हा माझ्या मंत्राचा परिणाम आहे. विश्वास एकदा का माणसाच्या मनात बसला की त्याला फसवण्यासाठी चमत्काराची गरज नसते. भीती आणि अंधश्रद्धा पुरेशी असते. अहो हे दूध आणलंय. आता आपण ह्या चुरण्या घालून बाळाला पाजूया. महाराज ह्यात तर काहीच नाहीये. अगं अगं पण आताच तर दिलं होतं महाराजांनी. महाराज ते चूर्ण कुठं गेलं? ओ बाळा काय झालं तुझ्या बाळाला? का रडतं? काय झालं? काय झालं? त्याला सांग आत्ताच्या आता निघून जा, गावाबाहेर जा. आम्ही त्याच्यावर कृपा करणार नाही आहोत. त्याला सांग आधी दुसऱ्याच्या मनातलं पोट बरं कर, मग त्याच्यावर उपचार करायचा का नाही ते आम्ही ठरवू. मनातलं कोण? कुणाच्या मनातलं कोण? कुणाच्या मनातलं कोण स्वामी? स्वामी तुम्ही तुम्ही नेमकं काय सांगितलं तेच मला कळलं नाही. कुणाचं मन माझ्यामुळे दुखावलंय? मी मी कुणाचं वाईट केलंय? कुणाचा अपराध केलाय? मला काहीच आठवत नाही. सुंदरा मावशींना विचारलं, त्यांनाही काही माहित नाही. पण मग मी आता कुठे जाऊ? कुणाला शोधू? आणि मी कुणाचं मन दुखवलंय ते कसं कळणार?
तोपर्यंत माझ्या अंगावरचा हा आजार वाढतच चाललाय. स्वामींनी जर मला वाचवायचं ठरवलं असेल तर मग मला काय करायचंय ते सुद्धा मला कळत नाहीये. गुरुदेव गुरुदेव. संपत, तुम्ही इथे काय करताय? काल रात्री मोठा चमत्कार केलास ना तू. काहीच आठवत नाही. काल घाबरवलंस आम्हाला आणि माझ्या हातातली काठी ती अचानक तुटली. त्या रेणुका नावाच्या बाईला गावातून हाकलू दिलं नाही. पण तुला काय वाटतं, आम्ही तुला हाकलणार नाही? हा? मी यात चुकीचं काय केलंय? तू काय चुकीचं आणि काय बरोबर केलंयस ना, हे अख्ख्या गावाला कळलंय. म्हणजे काय रे, गावात राहायच्या लायकीचा आहेस का तू? हा? अरे, लोकांना तोंड दाखवायला लाज नाही वाटत का? हो, हे काय बोलताय तुम्ही? तू पापी आहेस, पापी. पापी? मी काय पाप केलंय? ते तुला आता काय सांगायची गरज आहे का? तुझ्याच अंगावर दिसतंय ते. हे तुम्हाला कसं कळलं? हात झाकलेस म्हणून काय झालं? नियती पाप लपू देत नसते. हा? अरे, तू हातावरचे डाग लपवले पण मानेवरचं पाप उघडं पडलं ना, त्याचं काय? नाही, असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. अडक काल रात्री नव्हता. अडक नव्हता माझ्या मानेवर. गुरुदेव गुरुदेव. हा? अरे, काल हातावर होता, हा? आज मानेवर आहे, उद्या संपूर्ण शरीरावर असेल. गुरुदेव गुरुदेव. अरे, स्वामींचा शिष्य आहेस ना तू? पापी गुरुचा पापी शिष्य. हे सदाशिव, त्या स्वामींच्या मागे लागलास ना, तर त्याच्याबरोबर तुझंही पाप या गावावर येणार. तुला या गावात राहण्याचा अधिकार नाहीये. गुरुदेव गुरुदेव. आधी दुसऱ्याच्या मनातलं कोड बरं कर, मग त्याच्यावर उपचार करायचा का नाही ते आम्ही ठरवू. स्वामींच्या त्या गूढ वाक्यामध्ये नेमकं कोणतं सत्य दडलंय? ना आम्ही पापी ना आमचे भक्त पापी. आमचे भक्त केवळ पाप भिरू आणि आम्ही त्यांचे कल्पतरू. आमचे भक्त कधीच सेवेचा मोबदला मागत नाहीत, पण त्या भक्तांच्या सेवेचा मोबदला आम्ही त्यांना जरूर देतो, कारण आम्ही त्यांचे कल्पतरू आहोत. आमच्या भक्तांचा उद्धार आम्ही आमच्या पद्धतीने करतोच, पण त्या उद्धाराच्या आड जर कोणी आलं तर त्याला क्षमा नाही. नकारात्मक शक्तीचा परिणाम आहे हा, पण तुम्ही घाबरू नका. दुसरी पुडी जवळच होती. ही घ्या.
संपत आणखीन एक पुडी घेऊन येतोयच. ती आली की ती देऊ. बाळाला बरं वाटेल. बरं झालं महाराज, तुमच्या जवळ ही दुसरी पुडी होती. हे चूर्ण असं कसं उडून गेलं? घरात तर कुठेच वारा दिसत नाहीये. मग ह्या चूर्णावरच वारा कसा आला? महाराज हे काय घडतंय सगळं? वाऱ्याची झुडूक आली असेल. पण तुम्ही काळजी करू नका. संपत आणखी एक पुडी घेऊन येतोय. ती आली की बाळाला देऊ. काळजी करू नका. सर्व काही ठीक होईल. हे सगळं ते स्वामीच करतायत आणि तेही स्वामी स्थानावर बसून. त्यांना अडवताही येत नाहीये मला. साधना, शक्ती, सिद्धी यांचा फक्त मी दिखावा करू शकतो. पण त्यांच्या एवढी प्रत्यक्ष शक्ती माझ्याकडे नाही. बरं, आम्ही येतो. महाराज काय झालं? महाराज हा संदेश. इशारे केले, संकेत दिले, समजले तर ठीक, नाहीतर पश्चाताप, फक्त पश्चाताप. स्वामी, शिवनाथचं बाळ तुम्हाला हवंय, पण का? त्या दिवशी स्वामी शिवनाथकडे गेले होते असं कळलं मला. बाळाच्या बारशाला म्हणे. हो, पण स्वामी मला कळत नाहीये शिवनाथचं बाळ तुम्हाला का हवंय? तुला द्यायचंय. मला का? मला नको बाळ. सुंदरा मावशी, हो सांगा ना, मला बाळ नको. वेळ आली की सगळं कळेल. ही पुडी तर तुम्ही स्वतः आणली होती ना? मग तुम्ही आणलेल्या चूर्णाच्या कापडावर त्या स्वामींचा निरोप कसा? महाराज, स्वामींनी काहीतरी जादूटोणा केलाय असं तुम्ही म्हणाल, पण मग त्याचा परिणाम तुम्हीच आणलेल्या पुडीवर कसा झाला? हे तर शक्यच नाहीये ना? शक्य आहे. संपतकडे आधीच काही पुड्या होत्या. कदाचित वाटेत स्वामींच्या कुणा सेवेकऱ्याने त्याला गुंगवलं असेल. पुड्या बदलल्या असतील आणि आपल्याला कळलं सुद्धा नसेल.
पण महाराज हे त्यांना कळतंय तरी कसं? गुप्तहेर. संपूर्ण गावात गुप्तहेर पेरले त्यांनी. आपण काय करतो, कुठे जातो, कुणाला भेटतो, काय काय उपाय करतो याची संपूर्ण खबर त्या स्वामींपर्यंत पोहोचते. आपल्याला घाबरवायचं, मनात संशय निर्माण करायचा. आपण जे जे उपाय करतो त्याच्यात मुद्दामच मोडता घालायचा. हाच तर त्या स्वामींचा डाव आहे. पण मग आता काय? त्याचा परिणाम माझ्या बाळावर तर होणार नाही ना? काही होणार नाही. तुम्ही दोघांनी कोणालाही घाबरायची गरज नाही. यावेळी संपत बेसावध राहिला एवढाच, यापुढे सावध राहील. यापुढे पुढे आपल्या डोळ्यांसमोरच बनतील, डोळ्यांसमोरच घरात येतील. कुणालाही त्या बदलता येणार नाहीत. तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा, या मार्तंडवर विश्वास ठेवा. काहीही झालं तरी त्या स्वामींना तुमच्या बाळापर्यंत पोहोचू देणार नाही म्हणजे नाही. हे काय चाललंय? मी बांधून दिलेल्या पुडीवर त्यांचा संदेश कसा आला? ही शक्ती माझ्या कल्पनेपेक्षाही मोठी आहे का? नाही नाही, मला घाबरून चालणार नाही. या दोघांसमोर माझी भीती दिसली तर सगळं संपेल. आम्ही निघतो. ते स्वामी आपला पिछा कधी सोडणार आहेत? मला वाटतं आपण त्यांच्यापासून जितकं दूर जाण्याचा प्रयत्न करतोय ना, तितकेच ते आपल्या जवळ येत आहेत. मला का स्वामी? अहो सांगा ना, मला का? मला नको, मला नको. आता पिच्छा सुटणार नाही. नको नको, मला पिच्छा नको. स्वामी माझा पिच्छा सोडवा. मला बाळ नको. कुठे? सुंदरामावशी सांगा ना. मला बाळ नको. स्वामी, मी तुमच्याकडे असं काहीच मागितलं नव्हतं. मग माझ्या पत्रात तुम्ही बाळ का घालताय? कृपा करा स्वामी, मला आता नाही झेपणार. सुंदरामावशी सांगा ना यांना. आता कुठे बाळ सांभाळू मी? नाही 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 स्वामी, स्वामी क्षमा करा. तुम्ही शांत व्हा बरं, शांत व्हा. अहो स्वामी देव कधी कधी आपली थट्टाही करतात. तुम्ही त्यांच्या प्रत्येक शब्दाचा असा अर्थ नका काढू. आणि हे बघा, स्वामी देव जे काही करतात, बोलतात, त्यामागे काही ना काही कारण असतंच ना. हा, आता त्याचा अर्थ आपल्याला लगेच कळत नाही, एवढंच. खरंच? तुम्ही उगाच घाबरू नका. तुलाच द्यायचंय ते. न्याय होगा, होकर रहेगा. हर किसी का न्याय होगा और हर किसी के साथ न्याय होगा. भोंदू गुरुचा भोंदू शिष्य. हे संपत, माझ्या स्वामींबद्दल एक शब्दही बोलू नकोस. अरे घाबरलो मी. हा चल चल. गुरुदेव गुरुदेव. अशा गुरूंबद्दल काही बोलायची तुझी हिंमत कशी झाली? त्या पुढे एक शब्द जरी बोलशील ना, तर माझ्यापेक्षा दुसरा कोणी वाईट नाही. तुला स्वामींचं जास्तच कळवळ येतोय. हा गुरुदेव गुरुदेव. ए काय रे, पण स्वामींना तुझा कळवळ आहे का? त्याचा कळवळ असतं ना तर कोड हे त्याच्या अंगावर उठू दिले नसते. हा? गुरुदेव गुरुदेव. काय रे, ए कसले रे तुझे गुरु? काय तर म्हणे भक्तांचं दुःख कळतं त्यांना. ए मग तुझ्या अंगावरचं दुखणं का बरं करत नाही? तुझं रक्षण का नाही करत? गुरुदेव गुरुदेव. माझे स्वामी योग्य वेळी योग्य तीच गोष्ट करतात. माझ्या आयुष्यात काय करायचंय
हे तेच ठरवतील. हो. अरे असाच स्वतःला खोटा दिलासा देत राहा. हा? गुरुदेव गुरुदेव. अरे आणि एक लक्षात ठेव, इथे स्वामीही नाही आणि तुला आता इथे राहताही येणार नाही. म्हणजे तू गाव सोडून जा आत्ताच्या आत्ता. या धर्मशाळेत एक क्षणही थांबू नकोस. अहो पण ही धर्मशाळा निरोगी लोकांसाठी आहे, पुण्यवान माणसांसाठी, तुझ्यासारख्या पापी माणसासाठी नाही. तुझ्यामुळे इतरांना संसर्ग झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? ही जर गोष्ट फौजदाराला कळाली ना तर तुझ्यावर कडक कारवाई होईल. देहदंडापर्यंत शिक्षा होऊ शकते म्हणतात. ए आत्ताच निघून जा, बघ तुझा जीव वाचव. हो पण मी गाव सोडून कुठे जाऊ? ते तुझ्या स्वामींना विचार. हं? हा पण आता त्यांना पण विचारून काय उपयोग आहे ना. आणि तू एवढा दुर्दैवी आहेस की तुझ्या घरच्यांनी तुला झिडकारून लावलं आणि तुझ्या स्वामींनी सुद्धा. हो ना. अरे सदाशिव, तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. हो बाबा, दूर हो, दूर हो. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. आम्ही तुला बरं करणार नाही. तुम्ही ही पाठ फिरवली तर मी कुणाकडे जाऊ? आम्ही तुला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. तुझ्या कर्माचा हिशोब तुलाच फेडावा लागेल. चल घेतो. स्वामींनी सुद्धा स्थानावर तुला ठेवलं नाही ना. हो की नाही? गुरुदेव गुरुदेव. ए सदाशिव, तू ना सगळ्यांनाच नकोसा झालाय. तुझ्या ठिकाणी दुसरा कोणी असता ना तर या जगातच राहिला नसता. हा रोग बरा होणारा नाही, आयुष्यभर याच्या सोबतच जगावं लागेल. लोकांच्या नजरा सहन कराव्या लागतील. लोक जवळ येणार नाही, कुणी तुला हात लावणार नाही. वाळीत टाकल्यासारखं आयुष्य जगावं लागेल तुला. आम्ही तुझ्या जागी असतो ना तर हा त्रास अजिबात सहन केला नसता. सांग ना, काय उपयोग असं जगून? हे सदाशिव, अजून वेळ गेली नाहीये. विचार कर. जा, निघून जायतून, निघून जायतून, निघून जायतून. कुठेही जा, पण अक्कलकोट मध्ये थांबू नकोस. अक्कलकोट मध्ये थांबू नकोस. संपत, गुरुदेव गुरुदेव. तुझ्यावर एक महत्वाची जबाबदारी सोपवतोय. शी कोणती गुरुदेव? ते स्वामी आमच्या भक्तांना त्रास देत आहेत ना, मग आपणही त्यांच्या भक्तांना स्वस्थ जगू द्यायचं नाही. गुरुदेव गुरुदेव. त्यांचं जगणं इतकं कठीण करायचं की त्यांना स्वतःला वाटलं पाहिजे की स्वामी स्थानापासून दूर जावं. गुरुदेव गुरुदेव. आणि हे काम तू चोख करू शकशील याची मला खात्री आहे. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव, अहो तुमचा शब्द म्हणजे काम झालंच समजा. हा? गुरुदेव गुरुदेव. पण एक गोष्ट लक्षात ठेव संपत, काय गुरुदेव? हा प्रश्न फक्त एका माणसाचा नाहीये. त्या स्वामींच्या भक्तांचा विश्वास मोडायचा आहे मला. गुरुदेव गुरुदेव. हो गुरुदेव, मी हे काम चूक केलं आहे. सदाशिवच्या मनात स्वामींबद्दल श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेला धक्का देणं म्हणजे त्याला आतून तोडणं, तेच काम चालू आहे. गुरुदेव गुरुदेव. त्याच्याकडे बघून कळतंय माझ्या शब्दांचा त्याच्यावर किती परिणाम झाला आहे. हा खरंच आत्ताच्या आत्ता जाऊन स्वतःच आयुष्य संपवेल इतका खचला आहे तो. गुरुदेव गुरुदेव. आणि स्वामींच्या एका भक्ताने असं टोकाचं पाऊल उचललं तर तो फक्त एका भक्ताचा पराभव नसेल,
तो त्या स्वामींच्या विचारांचा, त्यांच्या शिकवणीचा मोठा पराभव म्हणून लोकांसमोर उभं करता येईल. मग गावात एकच चर्चा होईल. भक्तांना वाचवणारे स्वामी आपल्या भक्तालाच वाचवू शकले नाही. त्यांच्या पराभवाला तडा द्यायचा असेल, त्यांच्या भक्तांचा विश्वास डळमळीत करायचा असेल तर हे एक मोठं पाऊल ठरेल. आता फक्त बघायचंय सदाशिव पुढे काय करतो. गुरुदेव गुरुदेव. देखो देखो सपने देखो. स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत आणि अक्कलकोट मध्ये स्वप्न बघायला मनाई पण नाही. बुरे सपनों का अंजाम बुरा होगा और अच्छे सपनों का अंजाम अच्छा ही होगा. रेणुका शांत हो. स्वामी देवा, आता रडायचे दिवस गेले, आता हसायचे दिवस आले. काय करायचं? हसायचं. हास बघू, शाळेत मुलगी ना तू. हास हास. हा, आता हसायचे दिवस आले. हा हा, शाबाश. शाणी बाळ ना तू. हा, जे गेलंय ते परत आणता येणार नाही बाळा, पण जे येणार आहे ते सुंदर करता येईल. रडायचं नाही, मी सांगितलं ना रडायचं नाही बाळा. रडायचे दिवस गेले आता आपले. हा हा बाळा, आयुष्याने तुझ्याकडून काही हिरावून घेतलं असेल म्हणून आयुष्यात संपलं असं नाही समजायचं. देव जेव्हा एक दार बंद करतो त्याच वेळेस तो दुसरा दार उघडण्याची तयारीही करत असतो. दुःखाचे दिवस संपले, आता तुझ्या आयुष्यात दुःखाचे नाही तर सुखाचे दिवस येणार आहे. समजलं? शहाणी आहे आमची रेणुका. नाही नाही नाही. अरे तुमच्या मुलाला एवढा मोठा आजार आहे हे तुम्ही आमच्यापासून लपवलं. हे लग्न आत्ताच्या आत्ता मोडलं. सदाशिव, तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. चालतो इथून. आम्ही तुला बरं करणार नाही. माझं चुकलं तरी काय, सगळ्यांनी मला एकटं सोडलं, पण का? आता माझ्याकडे फक्त एकच मार्ग उरलाय, आयुष्य संपवायचं. गुरुदेव गुरुदेव. तूही तोच विचार करतोयस का? गुरुदेव गुरुदेव. सदाशिव रे, तुझी मनस्थिती समजू शकतो रे मी. तुझं ठरलेलं लग्न मोडलं, घरच्यांनी तुला हाकलून दिलं. घर नाही, कुटुंब नाही, आता लग्न नाही म्हणून संसारही नाही. आणि कसं आहे सदाशिव रे,
संन्यास घ्यायला गेलास तर तुला कोणी गुरु म्हणून स्वीकारणार नाही आणि कोणताही वैरागी तुझ्या सावलीलाही जवळ येऊ देणार नाही. गावात राहता येणार नाही. गुरुदेव गुरुदेव, तू कुठे जाणार? जंगलात एकटा पडून आयुष्य काढणार का तू? अरे सदाशिव, हे सदाशिव, हे बघ, त्यापेक्षा हे सगळं संपवलेलं बरं नाही का? घाबरू नको, आम्ही सगळ्याचा विचार केलाय. पहिला मार्ग, दुसरा मार्ग आणि नंतर तिसरा मार्ग. हा? हो की नाही रे? हो. गुरुदेव गुरुदेव. बस. हे सदाशिव, बघ, विचार कर. तुला फक्त निर्णय घ्यायचा आहे आणि तुझा सगळा त्रास संपेल. गुरुदेव गुरुदेव. भक्तांनी कधी धीर सोडायचा नसतो. धीर सोडणं म्हणजे गुरुवरच्या विश्वासाला तिलांजली देण्यासारखंच आहे आणि ते योग्य नाही. भक्तांनी कधी धीर सोडायचा नसतो. धीर सोडणं म्हणजे गुरुवरच्या विश्वासाला तिलांजली देण्यासारखंच आहे आणि ते योग्य नाही. गुरुदेव गुरुदेव. सदाशिव, काय आहे यात? पाणी. गुरुदेव गुरुदेव. ए सदाशिव, काय आहे? पहिला मार्ग विष. विष. माझा देव आहे ते. देव माझा 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 देव. हो बाळा, माझा देव. देव तुझाच देवे. ते देव माझा 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 देव. रेणुका बाळा, शांत हो. देव 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 माझा माझा हो हो हो. रेणुका, स्वामी देवा. देवा, थांबवा ना तिला. तिची मनस्थिती अजून बरी नाहीये. ती गावात गेली तर गावातले लोक त्रास देतील तिला. देवा, अशा अवस्थेत ती कुठे जाईल, काय करेल, काही सांगता येत नाहीये. देवा देवा, तिला थांबवा. जाऊ दे तिला. काही जणांना भरकटल्यानंतरच वाट सापडते. कधी कधी वाट दाखवण्यासाठी गुरुनी बरोबर चालायचं नसतं, तर लांब उभं राहून त्या शिष्याला त्याची वाट शोधून द्यायची असते. शिवशंकर शंभो. काय झालं रे? हा? नाही नाही, मला हे नकोय. ए गिरे, गुरुदेव गुरुदेव. मला असं मरण नकोय. याने मी तडफडून मारेन. असं मरण नकोय मला. काळजी करू नको, आपल्याकडे दुसरा मार्ग आहे. दुसरा मार्ग? गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. याचं काय करू? दुसरा मार्ग. गुरुदेव गुरुदेव. खरंच मी कुणालाच नकोय. अरे, तुमच्या मुलाला एवढा मोठा आजार आहे हे तुम्ही आमच्यापासून लपवलं. हे लग्न आत्ताच्या आत्ता मोडलं. सदाशिव, तू आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. चालतो इथून. आम्ही तुला बरं करणार नाही.
धीर सोडणं म्हणजे गुरुवरच्या विश्वासाला तिलांजली देण्यासारखंच आहे. ज्याच्या प्रारब्धात जे लिहिलंय तेच घडणार. कोणीही ते चुकवू शकणार नाही. कोणी कितीही प्रयत्न केले, कितीही ताकद लावली, तरी प्रारब्धापासून कोणाचीही सुटका होत नाही. पण स्वामी देवा, रेणुकाच्या प्रारब्धात नक्की आहे तरी काय? अहो तिच्या वाट्याला हे असं दुःख का आलंय? इतरांसारखं साधं सोपं सरळ आयुष्य का नाही हो तिला मिळालं? तिच्या आयुष्यात एवढं दुःख का? सुखी आयुष्य केवळ प्रारब्धाने मिळत नाही. सुखी आयुष्य गुरूंच्या कृपेने मिळतं. पण गुरुची कृपा व्हायची असेल तर आयुष्यात तग धरावा लागतो. संकट आली म्हणून श्रद्धा सोडायची नाही. दुःख आलं म्हणून विश्वास सोडायचा नाही. आणि विश्वास डगमगला की मग आयुष्य डगमगतं. ज्याच्या मनात विश्वासाचा दिवा तेवत राहतो, त्याच्यासाठी अंधार कितीही मोठा असला तरी गुरूंची कृपा त्याला वाट दाखवते. आणि ज्यांनी संकटाच्या वेळी गुरुवरचा विश्वास सोडला त्याला प्रकाश समोर असूनही अंधारच दिसतो. त्याने आत्महत्या केली तर स्वामींची गुरु म्हणून बदनामी होईल. त्यांच्या भक्तानेच आयुष्य संपवलं. ही बातमी सगळीकडे पसरली की गुरुदेवांकडून मला बक्षीस मिळेल. ते वेगळं. गुरुदेव गुरुदेव. नाही सदाशिव, आता काय झालं? नाही नाही, मी माझं रक्त बघू शकणार नाही. असं मरण नकोय मला. आणि सुद्धा मी तडफडूनच मरणार. मला मला एकदाच मुक्त व्हायचंय या सगळ्यातून. एकदाच मुक्त व्हायचंय. गुरुदेव गुरुदेव. हे सदाशिव, हिंमत हारू नको. आपल्याकडे अजून एक मार्ग आहे. कोणता? गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. आता विचार बदलू नकोस, मागे हटू नकोस. तिसरा मार्ग. बरोबर ओळखलंस. तुला बरोबर कळलं. गुरुदेव गुरुदेव. आता हा विचार बदलणारही नाही आणि यावेळी हा सुटणारही नाही. गुरुदेव गुरुदेव. पागल, हमारा बच्चा है तू. हमारा बच्चा कभी डरता नहीं और मरता भी नहीं. शिव शंकर शंभो. स्वामी स्वामी, बरं झालं गेली. अहो मी सगळीकडे पाहिलं रेणुकाला, कुठेच नाही हो ती. कुठे गेली असेल बिचारी? मी आलेच जरा. स्वामी, अहो रेणुकाची अवस्था ना मला बघवत नाहीये हो. मानसिक दृष्ट्या फार खचली आहे बिचारी. आता तिला खरं काय खोटं काय हे कसं समजणार? हो की नाही? नाही म्हणजे कोण माणसं चांगली कोण वाईट हे समजू शकत नाही ना ती. मग अशा अवस्थेत ती तुमच्यावर विश्वास कसा ठेवणार? धीर कसा धरणार? हो ना. तिच्या लेखी मागचं सगळंच पुसलं गेलंय. जणू तिचं जगच संपलंय. हो ना, आल्यापासून अगदी शांत शांत आहे. कसली तरी भीती सतावतीये तिला. घाबरू नका, सगळं पुसलं गेलेलं नाहीये. म्हणजे स्वामी? तिच्या डोक्यावर परिणाम झालाय पण मनावर नाही. मनात जे खोलवर साचतं ते तिथेच जमून राहतं. म्हणूनच तर ती सारखी माझा देव असं म्हणत असावी. हो, तिच्या मनात श्रद्धा अजून जिवंत आहे पण त्याच्यावर भीतीची धूळ साठली.
स्वामी, रेणुका तुमची लाडकी आहे हे अगदी स्पष्ट दिसतंय आता आम्हाला. तुम्ही तिची एवढी काळजी घेता, एवढी माया करता, मग तिच्या वाटेला एवढं दुःख काय येतंय स्वामी? हा प्रश्न फक्त रेणुकेचा नाहीये कपिले. हा प्रश्न अनेक माणसं विचारत राहतात. कुठला प्रश्न स्वामी? माझ्याच वाट्याला हे का? कपिले, जा बरं स्वयंपाकघरातून आपली भाज्यांची टोपली घेऊन ये. हो आणते. स्वामी, भाज्या. हे गाजर दिसायलाही छान आणि याची चवही गोड आहे. ही पौष्टिक आहे. आता मला एक सांग, कांदा कापला की त्याचा वास कसा येतो? उग्र. कांदा दिसायला काही फार सुंदर नाही आणि त्याचा वासही उग्र आहे. कांद्यालाही कधी कधी हे वाटत असेल ना की माझ्याच वाट्याला हे का? हो स्वामी. पण हाच कांदा जेवणाची चव वाढवतो. चिरताना डोळ्यातून अश्रू येतात, तरी भाजी आणताना सगळे लोक आधी कांदा घेतात. म्हणजे तेव्हा दिसायला साधं असलं तरी त्याचं महत्व वेगळं असतं. हे बरोबर. माणसाचंही असंच असतं. एखादा माणूस बाहेरून सुंदर दिसतो म्हणून तोच सर्वात चांगला असेल असं नाही. आणि एखाद्याच्या आयुष्यात दुःख आहे म्हणून तो कमी महत्वाचा होत नाही. काहींच्या वाट्याला गोड दिवस येतात आणि काहींच्या वाट्याला अश्रू येतात. काहींना जग समजून घेतं आणि काहींना ते घेत नाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी गुण दडलेलेच असतात. फक्त ते तुम्हाला दिसत नाही, पण ते आम्हाला दिसतात. स्वामी, एखाद्याचं दुःख बघून आपण त्याला कमी लेखतो, ही आपली चूक आहे का? दुःखात असलेल्या माणसाला दोष देण्यापेक्षा त्याचा गुण शोधा. कारण माणसाची खरी किंमत त्याच्या परिस्थितीने ठरत नाही, त्याच्या मनात दडलेल्या गुणांनी ठरते. गुरु म्हणून आपल्याला प्रत्येकाचं महत्व माहीत असतं आणि म्हणूनच प्रत्येकाला आम्ही जपतो. रेणुकालाही? रेणुकालाही आणि तुलाही. मलाही. जग ज्याला निरुपयोगी समजतं त्याच्याकडूनच उद्या कदाचित एखाद्याचं आयुष्य उजळतं. आणि म्हणूनच कोणालाही कमी लेखू नका. गुरुच्या दृष्टीने प्रत्येक जीव महत्वाचा असतो. कारण प्रत्येक जीवामध्ये काही ना काहीतरी वेगळं देण्याची शक्ती असते. म्हणजे स्वामी, ज्याचं दुःख आपल्याला दोष वाटतो त्याच्यातही गुण दडलेला असतो, बरोबर ना? हो कपिले, पण ते गुण दिसण्यासाठी माणसाला कधी कधी थांबावं लागतं. अरे तुमच्या मुलाला एवढा मोठा आजार आहे हे तुम्ही आमच्यापासून लपवलं. हे लग्न आत्ताच्या आत्ता मोडलं. सदाशिव, तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. आम्ही तुला बरं करणार नाही. आत्ताच्या आता निघून जा, गावाबाहेर जा. सुंदरे, कोयता घेऊन ये. हो आणते. हे घे स्वामी. स्वामी, असा
कोयता घेऊन कुठे गेले असतील? बस आता काही क्षणांचाच प्रश्न आहे. यापुढे कुणालाही उत्तर द्यायची गरज नाही, कुणाचा अपमान सहन करायची गरज नाही, कुणाच्या नजरा सहन करायच्या नाहीत. गुरुदेव गुरुदेव. ए सदाशिव, अरे कसला विचार करतोय हा? अरे काही क्षणांचा तर प्रश्न आहे. मग कोणाला उत्तर द्यायला नको, कुणाकडूनही अपमान सहन करायला नको, कुणाच्या नजरा सहन करायला नको. गुरुदेव गुरुदेव. हो, संपून टाक सगळं. तुझ्या दुःखातनं सुटका होईल एकदाची. ए सदाशिव, आता जास्त विचार करू नको, मागे हटू नको. अरे तिसरा मार्ग. ए गुरुदेव गुरुदेव. ज्या शरीराला जगाने नाकारलं, ज्या शरीराला माझ्या वडिलांनी कलंक म्हटलं, ते शरीर घेऊन मी काय करू? ज्या स्वामींवर विश्वास ठेवला, त्या स्वामींनी मला त्यांच्या स्थानातून हकलून दिलं. गुरुदेव गुरुदेव. माझं जगणं जर कुणाला नको असेल तर माझ्या जगण्याला अर्थ तरी काय? बस रे आता, किती विचार करशील? चल चल चल. स्वामी मला क्षमा करा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव गुरुदेव. ए सदाशिव, डाव नको, उजवा टाक, उजवा. जीव पटकन जाईल हा. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. ओ, तू काय केलंस हे? हा? अरे तू त्याला का वाचवलंस? तो जीव देत होता ना. मग काय करायला हवं? एक माणूस जीव द्यायला निघाला तर त्याला वाचवायचं सोडून तुम्ही त्याला आणखी पुढे ढकलता. इतके निर्दयी झाला, इतके अमानुषात. ए तू गप्प बस. का वाचवलत मला? मला मरू द्यायचं होतं. मला आता जगायचं नाहीये, खरंच जगायचं नाहीये. अरे बाळा, अक्कल आहे का तुला? देवाने तुला आयुष्य कशासाठी दिलं होतं? अर्ध्यातच संपवण्यासाठी. दुःख झालं म्हणून आयुष्य संपवायचं नसतं बाळा, दुःखातून शिकायचं असतं. जखम झाली म्हणून प्रवास थांबवायचा नसतो. कर्माचं, कर्तव्याचं आणि जबाबदारीचं एक वर्तुळ असतं. ते वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही या जगातून जाता येत नाही. माणूस स्वतःहून त्या वर्तुळातून बाहेर पडू पाहतो, पण नियती त्याला असं जाऊ देत नाही. म्हणून लक्षात ठेव, आयुष्य संपवण्याचा अधिकार माणसाला नाही, कारण हे आयुष्य त्याचं एकट्याचं नसतं. त्याच्याशी जोडलेल्या अनेक जीवांचं, अनेक कर्मांचं आणि अनेक जबाबदाऱ्यांचा तो एक धागा असतो. स्वामीचा भक्त म्हणतोस ना, मग तू अशी हार मानतोस? अरे जगाने नाकारलं म्हणून तू नाकारला जात नाहीयेस. पुढे तुला कलंक म्हटलं म्हणून तू कलंकही होत नाही. अरे बाबा, तुला नाकारणारे तुझी किंमत ठरवत नसतात, तुझ्या कर्माने तुझी किंमत ठरत असते. काय झालं बाळा तुला अंगद? काय झालं? का रडतोस तू? हा, काय झालं? काय झालं तुला? का रडतोय? अहो बघा ना, मार्तंड महाराजांनी पाठवलेलं चूर्ण तेही दिलं याला, पण काही परिणाम झालेला दिसत नाही. अहो, मलाही तेच कळत नाही राधा. महाराजांनी स्वतःच्या आशीर्वादाने दिलेलं चूर्ण, त्याचा तरी परिणाम व्हायला हवा होता. त्या स्वामींनी पुन्हा काहीतरी केलं असेल. म्हणजे मला सांग राधा, मार्तंड महाराजांनी दुसरी पुढे दिली होती. कदाचित
त्या स्वामींच्या माणसांनी त्यांना गाठलं असेल, ती पुढे बदलली असेल किंवा किंवा त्यात काहीतरी केलं असेल. अहो अहो मग हे असं असेल तर खूप जास्त धोकादायक आहे. आपल्याला वाटतंय की आपण स्वामींपासून सावध आहोत, पण जर ते आपल्यापेक्षा 2 पावलं पुढे असतील तर. मला तर काहीच समजत नाही राधा. आपण मार्तंड महाराजांवर विश्वास ठेवला, त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं केलं, तर हे आपलं बाळ शांत होत नाहीये. आपण ना उगाच या अक्कलकोटमध्ये आलो. दुसऱ्या कुठल्या तरी गावात गेलो असतो, जर आपण कुठेतरी लांब गेलो असतो ना, तरी असं काही घडलंच नसतं. ना ते स्वामी, ना त्यांचा पिच्छा, ना हे आपल्यावरचं सावट. कुठे अडकलोय तो आपण माहित नाही. बाळा, तुम्ही काही ठरवलं तरी तेच घडेल असं नसतं. मग काय घडतं? घडतं तेच जे विधी लिखित असतं आणि कर्माला धरून असतं. हो, माझं काय चाललंय आणि तुम्ही काय सांगताय मला काही कळतच नाहीये. हे घे आणि आता त्या समोरच्या भिंतीवर जोराने फेकून मार. मार तर खरी. गुरुदेव गुरुदेव. ज्या वेगाने तू दगड त्या भिंतीवर मारला, त्याच वेगाने तो तुझ्याकडे परत आला. कर्मही असंच असतं. तुम्ही जे देता तेच कधी कधी तुमच्याकडे परत येतं. चांगलं कर्म केलं तर त्याचं फळही चांगलंच मिळतं. आणि जर कधी कोणाला वेदना दिल्या तर त्या वेदनांचं उत्तरही द्यावंच लागतं. म्हणून आयुष्याला दोष देण्याआधी आपल्या कर्मांकडे बघा. कारण माणूस आपल्या मनाने भविष्य ठरवतो, पण त्याचं भविष्य त्याच्या कर्मांनी लिहिलेलं असतं. जसं कर्म तसं उत्तर. राधा, एवढं घाबरू नकोस. मार्तंड महाराज आहेत या गावात म्हणून आपण इथे आलो ना. ते आपलं रक्षण करते. ते आहेत आपल्या पाठीशी. पण कोण आहे? कोण आहे बाहेर? अहो एवढ्या जोरात दार वाजतंय पण उत्तर का देत नाहीये कोणी? थांब, मी बघतो. हो नको, बाहेर कोण आहे आपल्याला माहिती नाही. जर त्या स्वामींनी घातपाताच्या हेतूने कोणाला पाठवलं असेल तर. हो, पण पाहिल्याशिवाय कसं कळणार? थांब, मी दार नाही उघडत. फक्त बाहेर कोण आहे ते बघतो फटीतून. राधा, बाहेर कोणीच नाहीये. काय? थांबा, दरवाजा नका उघडू. ठीक आहे, नाही उघडत. थांब, मी बाहेर बघून येतो. स्वामी हे सगळं आम्हाला घाबरवण्यासाठी करताय की काहीतरी संकेत देत आहे? बाळा, स्वामी संकेत देत असतात, पण ते ओळखायचे असतात. आपण अनेकदा आपल्याला जे उत्तर हवंय तेच शोधत असतो आणि मग गुरुनी दिलेला संकेत आपल्याला दिसतही नाही. तू म्हणतोय ना
स्वामीने तुला झिडकारलं म्हणून. पण तसं करताना स्वामींनी तुला काहीतरी तर सांगितलंच असणार ना. त्याला सांग आधी दुसऱ्याच्या मनातलं पोट बरं कर, मग त्याच्यावर उपचार करायचा का नाही ते आम्ही ठरवू. हो सांगितलं. काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की कुणाच्या तरी मनातलं कोड बरं कर. पण कुणाच्या मनातलं कोड बरं करायचंय ते सांगितलंच नाही. मला काही कळलंच नाही. गुरुदेव गुरुदेव, अरे स्वामी तेच तर करतात. हा? अरे तुझ्या स्वामींना ना काही करायचं नसतं म्हणून अशी कोळी घालत फिरतात. गुरुदेव गुरुदेव. नाहीतर काय, आजार बरा करता येत नाही, आश्रय देता येत नाही, काहीतरी बोलून जायचं, त्याला आशेवर ठेवायचं. गुरुदेव गुरुदेव. तुझ्या मार्तंड सारखे नाही आहेत ते स्वामी. गुरुदेव गुरुदेव. ए सदाशिव, तुझ्या स्वामींकडे जर एवढीच शक्ती असेल तर तुझ्यावर ही वेळ का आली? रे तुला घरच्यांनी बाहेर काढलं, तुझं लग्न मोडलं, तुझ्या अंगावर रोग आला, हा? आता तुला गावातही राहता येणार नाही. मग एकटं आयुष्य जगून काय करणार आहेस? हे काय? ही कमळाची कळी. हे तोडलं गेलं. जसं तुला घरातून बाहेर काढलं गेलं, तुला वाईट टाकलं गेलं. आता हिलाही वाटत असेल ना माझं आयुष्य संपलं, आता माझं काय होणार, माझ्यासाठी पुढे काहीच उरलेलं नाहीये. काय रे, तुम्हाला काय वाटतं? कोमेजून जाईल. अहो याच्यात उरलं तरी काय? हा? गुरुदेव गुरुदेव. हे गे रे, ते समोर पाण्याचं डबकं दिसतंय ना, त्याच्यात ठेव. देव गुरुदेव. राधा, आता बाहेर कोणीच नाहीये. मी सगळीकडे बघितलं, घराच्या आजूबाजूला रस्त्यात कोणीच नाही दिसलं. मग मग दार कसं वाजलं? काय प्रकार आहे हा? आपल्याला काही भास होतोय का? नाही नाही, हा भास नव्हता. मी स्वतः ऐकलंय, स्वतः माझ्या डोळ्यांनी दार उघडताना पाहिलंय. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडलंय. मला एक कळत नाहीये, जर त्या मार्तंड महाराजांनी आपल्या घराभोवती सुरक्षा कवच उभं केलंय, तर ते स्वामी आपल्याला घाबरवण्यात एवढे यशस्वी कसे होत आहेत? मला हाच प्रश्न पडलाय. हे कशाला ठेवलंस? हा? काय होणार आहे त्याचं? गुरुदेव गुरुदेव. ते बघ, गुरुदेव गुरुदेव. पाहिलं? तुला वाटलं होतं ना या कळीचं आयुष्य संपलं म्हणून? तुझ्याही आयुष्याचं असंच आहे बाळा. स्वामी तुझी परीक्षा घेत आहे. अजून तुझं खूप आयुष्य बाकी आहे. जसं हे फुल आता देवाच्या चरणी वाहिलं जाऊ शकतं, अनेक ठिकाणीही वापरलं जाऊ शकतं. बाळा तुझंही आयुष्य असंच आहे. पुढे जाऊन ते कोणाच्या तरी उपयोगी पडू शकतं, सुखी होऊ शकतं. योग्य वेळेची वाट बघ.